बिग गेम बिग गेम बिग गेम. विराज कांदा वगैरे ऑन फायर. नसताच्या बाहेरच आलोय आम्ही आज. ओ हो ओ हो ओ हो आईच्या गावात कडक साईज. ओ बापरे काय रन घेते यार क्रेझी. चलो भाई खाली खाली खाली. ताकद लावते भाई. आली जवळ आली. वा 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 कुकरच है भाई. इट्स अ जीटी. चलो ओ ये भी नया एंगलर है. अपने व्लॉगिंग टेक्निक जैसे ये भी नया एंगलर है. ओ भाई क्या स्ट्राइक. हवा मग्न झालं. कुठलं लुअर अरे लुकाना का नाही तो क्या कम है. मायक्रो लुअर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर जसा मागचा व्हिडिओ मी एक ट्रायल केलेला ट्रॉलिंगचा, तर आपली ट्रॉलिंग ट्रिप तेवढी सक्सेसफुल नव्हती पण बेस्ट होती. 2 मासे तरी आपल्याला भेटले त्या ट्रिपमध्ये. आता मी इथे आलो आहे, शोर फिशिंगसाठी जात आहे. तर मला एवढं काय बोलता येत नाही, बोलताना मी अडकतो आहे खूप. तुम्हाला लक्षात येतच असेल ते, कारण की परत मी नवीन चालू केलं तर बोलण्याचा टोन माझा पूर्ण गेला आहे. तर थोडा कॅमेरा फोबिओ पण होतो आहे मला, पण ठीक आहे सुरुवात आहे. तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, त्याच्याने मला मोटिवेशन भेटेल की मी बरोबर रूटला जातो आहे की नाही. तर आजचा व्लॉग आहे फिशिंगचा. आपण जाणार आहोत शोरसाठी. तर शोर फिशिंगमध्ये जायला आपण यावेळी यूज करतो आहे 3 सेटअप. एक माझा डायवा आणि दुसरा पण डायवाचाच आहे. रील पण डायवाचेच आहेत. आणि आपण जाणार आहोत शोरसाठी. तिथे इथे आपल्यासोबत आहे आपले मित्र आब्बा. त्यांनी ऑलरेडी इथे कास्टिंग चालू केली आहे. ये भी नया एंगलर है. अपने व्लॉगिंग टेक्निक जैसे ये भी नया एंगलर है. ओ भाई क्या स्ट्राइक. हवा मग्न झालं. आणि आपले दुसरे मित्र आणि अजून एक त्यांच्यासोबत दादा आहेत, ते पण येत आहेत. तिथे यांचं आगमन. हॉर्न बिन काय ते पेटाव. तर मित्रांनो, जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, आपल्याला एक बोडाई म्हणजेच बॅराकुडा आणि एक ट्रिवॅली म्हणजेच कोकर, हे 2 मासे आपल्याला ट्रॉलिंगला लागलेले. तर आता आपण खडकात जाणार आहोत. आपल्यासोबत आहे आपले 3 मित्र, ते पुढे चालत आहेत. चला तर मग बघूया आज काय भेटतं. तर इथे आपले कल्पेश सारंग चालू झाले आहेत कास्टिंगला. त्याची मुवमेंट बघलं दाखव. कोकर उगत नाही पागल होणार. मायक्रो लुअरनी कल्पेशनी ते चालू केले आहे. हा 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 मुमेंट. हा मस्त चालतं ना. कुठलं लुअर अरे लुकाना लुकाना आहे तो क्या कम आहे. केवढं सुलवर हवं. मायक्रो लुअर. चावी घेतलास ना गाडीची. तर आज आम्ही 4 जण बघूया 4 मासे तरी गावतात काय. चला बघूया आज लक बघूया.
पुढे स्पॉट डिस्कवर करायच्या आधी कल्पेश बोलतो आहे की इथे आपण थोडं बघूया काय भेटतं काय. तर इथे प्रयत्न चालू आहेत. कल्पेश स्नॅप काढण्यात बिझी. बबल्यान चालू केलं आहे ना, तर बघूया काय भेटतं काय. आपण पण सुरुवात करूया. चला तर मग व्ह्यू चेंज करून तुम्हाला दाखवतो कास्टिंग. चला तर आता गोप्रो वगैरे आपलं सेट करून झालं आहे. आता कास्टिंगला चालू करूया. आणि आता पहिली कास्ट, लेट्स गो. मस्त कास्ट झालं आहे. आज वारा पण नाही आहे तेवढा, कास्ट पण एकदम लांब झालं आहे. आणि आज पाणी पण मस्त कंडिशन आहे. माहीत नाही आता काय कॅचेस होतील आज की नाही. लेट्स ट्राय तर असतीलच आपली. चला पहिलं थोडं फास्ट स्पिनिंग करतो आहे मी, कारण की रॉक्स कसे आहेत काय आहेत अंदाज नाही तेवढा, म्हणून बरेच दिवसांनी आलो आहे. कास्टिंग ते इथे खूप केली आहेत. तेवढे सगळ्या प्रत्येक कास्ट रेकॉर्ड नाही करू शकत ना आपण, कारण की आपल्याकडे तेवढा स्टोरेज आणि बॅटरीची लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे शक्यता होईल तेवढी मी रेकॉर्डिंग करतो आहे फुटेज. आणि मी नवीन असल्यामुळे तेवढा अंदाज येत नाही मला की काय काय कसे कसे शॉर्ट्स घ्यायचे वगैरे वगैरे. हळूहळू होतील. ह्या स्पॉटला आपल्याला काय भेटलं नाही. आता हळूहळू पुढे पुढे जाऊया. अजून आपले 3-4 स्पॉट्स आहेत डिस्कवर करायचे ह्याच कड्यावर. जे जागा आहेत नेमके ठरवलेले की तिथेच आम्ही जातो. ते थोडे सेफ पण आहेत आणि ऑलमोस्ट होतात कॅचेस तिथे खूप. तर रस्ता तुम्ही हा बघू शकता. आता पाणी एकदम लो टाईड असल्यामुळे सहज जायला भेटतं, नाही तर रॉक्सवरून क्लाइंब करत जायला लागतं. पुढे पुढे अजून डेंजर होत जातं. हे पूर्ण म्हणजे उतार आहे डोंगरचा. तर ते कसे स्टोन फॉल होऊन इथे सेट झाले आहेत. आणि एकदम पुढे पण पाणी खोल आहे आणि हेच दगडी पुढे पाण्यात आहेत. त्यामुळे माशाला थांबायला पण मस्त स्पॉट भेटतो इथे. आणि आता हा आपला अजून एक स्पॉट आहे. इथे बघूया काय कॅचेस होत आहेत. सगळे ॲक्सेसरीज इथेच ठेवूया, कारण की पाण्यात जरा जायला लागेल. तर मी आणि विराज इथे पुढे आलो आहे. कल्पेश अजून त्या स्पॉटला थांबला आहे. त्याचे ट्राय चालू आहे. तर बघू, मी आणि विराज एक इथे दगड घेतो आपले आणि कास्टिंग चालू करतो. मी सध्या झीमॅनचा 4 इंची साईजचा नुकेट चिकन वापरतो आहे. हां, नुकेट चिकन आहे. मस्त ॲक्शन असते याची. आणि हा मडी बॉर्डर्समध्ये 1 नंबर आहे. ह्याच्यात थोडा ग्लोई इफेक्ट आहे. ॲक्शन याची 1 नंबर आहे. आणि शेड पण ना ऑलवेज चालणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आज इथे काय लागेल की नाही लागेल, तर गपचूप नुकेट चिकन वापरलात ना, सगळं काम सॉर्टेड. अशी शेड आहे ना, ह्याला सगळा मासा मारतो पण. आणि प्रत्येक वॉटर क्लायमेटीमध्ये हा एकदम भारी. तर इथे पण वाजून तरी आपल्याला काय दिसत नाही. पाणी एकदम कमी झालं आहे. घरी आपली एकदम खडकाला अडकत येते. कास्टिंग तर करतोय. काय होत नाही. बघूया पुढे काय होत आहे. कास्ट नक्कीच मासे असणार या व्हिडिओमध्ये. जर ही व्हिडिओ तुम्हाला दिसणार असेल यूट्यूबवर, तर नक्कीच ह्याच्यात मासे आहेत. आता ह्या स्पॉटवर पण काय लागलं नाही. आपण पुढे आपल्या स्पॉटवर जाऊया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून आपल्या ओपन सिरीजचे व्हिडिओज येणार आहेत. ही दुसरी व्हिडिओ आहे आपल्या ओपन सिरीजची. आणि जर ही व्हिडिओ पोस्ट होत आहे, कारण की मला माहीत नाही, मी रँडम फुटेजेस घेतो आहे. जर ही व्हिडिओ पोस्ट होत असेल तर
नक्कीच याच्यात मासे आहेत आणि अजून तरी आम्हाला काय काहीच झालं नाही. तर व्हिडिओ स्टेट येऊन राहा आणि पुढे येणारे ट्विस्ट वगैरे सुद्धा तुम्हाला कॅचेस दिसतील. चला आता स्पॉट्सवर जाऊ फटफट आणि मग भेटूया. तर आता आपण आपल्या स्पॉटवर तर आलो आहे. ही आमची निशाणी आहे. तुम्ही ओळखू नाही शकत, पण आम्हाला आमची निशाणी माहीत आहे की हा स्पॉट कसा ओळखायचा इथला. तर बॅग बिग जिथं इथे आपण आपलं ठेवूया आणि जाऊया बाहेर. हे थोडं रिस्की असतं, नवीनांसाठी थोडं रिस्की असतं, माझ्यासाठी पण थोडं रिस्कीच आहे, कारण की ह्या दगडांवर थोडं शेवाळ टाईप आहे. तर त्याच्यातला पाय फटकन सरकतो आणि सरकलं की डायरेक्ट खालती आणि पाणी इथे दिसतंय कमी पण हाय खोल. पावसाळ्यात हा स्पॉट एक नंबर होऊन जातो आणि फुल हवेचा प्रवाह असतो ना, मस्त लोकेशन आहे. तर आपण करूया आता इथे कास्टिंग, बघूया नेहमीप्रमाणे काय असतं का इथे. चलो पहिली कास्ट इथली. Big game, big game, big game. Viraj Kandavgar on fire. तर जसं की तुम्ही बघितलं असाल, ट्रॉलिंगला आपल्याला खूप मासे लागलेले त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये गेलेलो आपण बोर फिशिंगसाठी गेलेलो. तिथे आपण रबर शेड वगैरे खूप कास्ट केले, पण काही कॅच झालं नाही. आणि थोड्या टाईम कास्टिंग करून करून नंतर मग एक बोटीवाल्यानी नेट मारलं तिथे, जिथे स्पॉट होता आमचा फिशिंगचा. तर आम्हाला रॉड फिशिंग तिथे करायलाच भेटली नाही. आणि त्यात ह्या गोप्रोची पण बॅटरी डेड झालेली, कारण दिवसभर हा चालू होता आणि ते लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे चार्जिंग करायला भेटला नाही मला गोप्रो. त्यामुळे मग आम्ही परत घरी आलो संध्याकाळचे आणि मग ठरवलं की अर्ली मॉर्निंग दुसरा एक ट्रॉलिंग ट्राय करू. तर मी ह्या ट्रॉलिंगचा दुसरा व्हिडिओ बनवला नाही, कारण की मला माहीत नव्हतं काय कॅच होईल की नाही. आम्ही रँडम निघालेलो फक्त, आणि जेमतेम आम्ही फक्त 1 तास गेलेलो आणि 1 तासात आम्हाला 3 मासे भेटले. तर ते मी ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत आहे, कारण की जसं की तुम्हाला बोललेलो की मी तुम्हाला काहीतरी कॅचेस दाखवणार प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणून मी ह्याच व्हिडिओला ते लिंक केलं आहे. तर जे कोणी अजूनपर्यंत थांबले आहेत व्हिडिओमध्ये तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे, आणि जे नाही थांबले आहेत ते परत पाहू शकता. तर मी हा व्हिडिओ कट करून टाकणार आहे, तर थोडं तुम्ही माझं टोनिंग समजून घ्या, कारण की मला सवय नाही आहे की कसं होतं एडिटिंग वगैरे अजून. तरी माझे प्रयत्न चालू आहेत, पण बघूया, कंटिन्यू राहा आणि बघा. चला आता इथून ट्रॉलिंगला सुरुवात करू. नसताच्या बाहेरच आलो आहे आम्ही आज. ओ हो ओ हो ओ हो, आईच्या गावात कडक साईज. खडकात लागली काय? नाही नाही, काहीतरी हाय, काहीतरी हाय हाय हाय. मस्तच ऑन कॅम्प भेटलाय. बघूया काय येत आहे, कळत नाही काय आहे. तेच बघतोय. असं वाटतं कोकर आहे, छोटी आहे कोकर. बघू आता काय आहे काय आहे.
अरे मिस झालं भेंडी. शे तर काय, कालचा डे पण फ्लॉप होता, पण आताची सुरुवात तर आपली चांगली झाली आहे. म्हणजे माशाची ॲक्टिव्हिटी आहे. सो बघूया, ट्राय अँड ट्राय. ट्रिप तर फुकट नाही जाणार आपली. तर परत आपण आपले लुअर सोडूयात. ओके, लॉक. ट्रॉलिंगला मला ही लुकानाची स्टोन आयलँड 6000 सिरीज मला बेस्ट वाटते. कारण की हॅवी आहे थोडी, बट भरोसा राहतो याच्यावर. मला जी फील होते तिची पॉवर, आणि पॉवर नॉब असल्यामुळे वा मजाच येते तिला. फक्त कास्टिंगला ही स्पिनिंगला फायद्याची नाही थोडी, कारण हॅवी पडते हातात. म्हणून मग मी आता एक लाईट सेटअप घेतला आहे, जो की डायवा RX LT 5000 सिरीजची रील आहे. आणि त्याच्यात लाईन पण एकदम बारीक टाकली आहे मी. ती आपण शोर स्पिनिंगला वापरत होतो. हो, फिश ऑन. क्या है क्या मालूम. फायनल द वेट इज ओव्हर. हो भाई, मी खूप खुश आहे. बापरे, कालपासून तर माशाला बघायची इच्छा होती, ती आत्ता पूर्ण होते माझी. हो भाई, कालचा दिवस पूर्ण फ्लॉप गेला ना माझा संध्याकाळचा. आणि आत्ता पण मी वाटत होतं काय नाही वाटतं आज पण. आणि ही जाऊन कुठे लागली आहे वाटतं. मासा तर आपल्यावर धावूनच येतोय. क्रेझी काय आहे काय माहिती. हे पण आहे ठीकठाक साईजचं आहे. ओहो ओहो हो. हुकअप फक्त आता नीट असू दे, ह्याला मिस तर नाही करायचं मला. भाई आलं जवळ आलं काय. हो, तांब आहे खतरनाक, क्रेझी साईज आहे. ओहो चला. ओ बापरे, काय रन घेते यार, क्रेझी. चलो भाई, धामनी बोनी गेली आहे. ओ हो. एक सिंगल हुकवर आपल्याला हुकअप झाले आहे. चांगल्या साईजची ताम. आणि आपला दिवस आज 1 नंबर झालेला आहे. हा आपला पहिला मासा आहे. काउंट करा. आता ह्याच्या पुढे अजून एक काहीतरी आपल्याला मिळणार आहे. तर आता फर्स्ट आपली तांबोशी आल्यापासून आता एक्साइटमेंट अजून वाढली आहे. चला सेकंड चालू करू आपण ट्रॉलिंगचा. हा भाग आता मस्तच झाला आहे. घरी सोडून घेऊया पहिली. ओके, ऑलमोस्ट देअर. पर्टिक्युलर लाईनचा हाच फायदा पडतो की आपल्याला मार्किंग कळतं की आपल्याला कधी बंद करायचं आहे. आता बघूया ह्याच्यात काय लागतंय. लॉक. चला बघूया आता अजून काय लागतंय. आणि मी लुअर बाय द वे यूज करतो आपला कालचाच दुकानाचा कोमोडो. त्याला मस्तच ॲक्शन आहे. आणि व्हाईट रेड शेड यूज करतो, कारण की व्हाईट अँड रेड शेड एवढी कॉमन आहे ना, कुठे पण यूज करा तर रिपोर्ट होतोच होतो. आणि ते झालंच आहे. आजचा आपला दिवस तर वेस्ट नाही, मस्त सोय झाली आपली. बघूया आता पुढे काय. बाई सेकंड कॅच. ही GT आहे वाटतं, कारण की जरा रॉड आपल्याला दणदणतोय. साईज आहे भाई, फील होते साईज. हा आपला दुसरा सेटअप आहे लावलेला. फॅन्टम सिरीजचाच रॉड आहे, कॅटफिश. आणि डायवाची वर्सेटा रील आहे. बघा काय माझ्यामध्ये तर पोकरच आहे ही, कारण की दणदणते मस्त. ओ भाई क्रेझी. सही यार, सही.
साईज आहे बाबा, ये लवकर. आली आली आली. आता तर लावते भाई. आली, जवळ आली. वा 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 वा, कुकरच आहे भाई. इट्स अ GT. चलो. हो हो, साईज आहे साईज. ह्या साईजचे जिगिंगला भेटलेच पाहिजे भाई, मजा येईल. हो 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 हो. लगेचच आपल्याला मित्रांनो आता तिसरी कॅच पण झाली आहे. ही पण माझ्या मते ट्रिव्हॅलीच आहे, पण ही जरा छोट्या साईजची आहे. ट्रॉलिंग आम्ही जस्ट तो मासा ठेवला आणि परत ट्रॉलिंग केली त्याच पट्ट्यात उलटी, आणि लगेच हिट झाली ही पण. हो भाई, आजचा दिवसच बाप आहे. अजून फिशिंग करायची होती यार, बट आपले कल्पेश ना कॉलेजला जायचं आहे, त्यामुळे आता काय जास्त करता येणार ना. तरी बघू, परत एक ट्रॉलिंग, अजून एक राऊंड मारून बघू. जर त्याच्यात काय कॅच झालं तर मग भारीच, एकदम उत्तम. हो यार, आजचा दिवस भाई खतरनाक आहे, क्रेझी आजचा दिवस. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तरी आपल्याला काय भेटलं नाही. व्हिडिओचा एंड एकदम बॉलिवूड मूवीसारखा झाला आहे. जुन्या बॉलिवूड, नवीन बॉलिवूडच्या मूवीमध्ये काय दमच नाही सध्या. सॉरी, खूप कॉन्ट्रोवर्सी बोलतो आहे मी, पण काय तर फिलिंग यार, मासा भेटला आहे तेच फिलिंग आहेत माझे. हो हो हो, आला 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 मासा आला. ती बघा ट्रिव्हॅलीच आहे, आय नो इट. उलटीच झाली आहे. हो हो क्रेझी. आपली आजची थर्ड कॅच. आणि आता वाटतं आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आहे, कारण की कॉलेजचा वेळ झाली कल्पेशची. आता काय जास्त आम्ही थांबू नाही शकत, पण तरी पण बघू आता काय बोलतात, त्यांच्यावर आहे शेवटी. पहिला मासा सोडून घेऊया. आताच आम्ही ट्रॉलिंग करून जस्ट घरी आलो आहे. खूप ऊन लागायला लागलं आणि आम्हाला थोडंच वेळ ट्रॉलिंग करायचं होतं, कारण कल्पेशचं कॉलेज होतं. तर कॉलेज पहिलं, नंतर सगळी दुनिया झाली. तर मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही लवकरच आलो. एका तासात आम्हाला तुम्ही बघितलं जसं एक कोकर, एक तांबोशी आणि अजून एक कोकर हिट झालेली, मस्त स्ट्राईक दिलेली. आणि 2 मासे मिस झाले, ते मी रेकॉर्ड नाही करू शकलो, आणखी जसं की गोप्रोमध्ये एकच बॅटरी आहे माझ्याकडे, तर चार्जिंग तेवढी पुरत नाही, त्यामुळे मी थांबून व्हिडिओ काढतो. तर 2 मासे हिट मिस झाले, ते माझ्या मते ग्रुपरच होते. लागल्याच त्या लोकांनी गरीच तोडली, तर लीडरकडूनच पूर्ण लाईन गेली आमची. तर आता बघूया. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. जर तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळीकडे आणि भरपूर मला प्रेम द्या. तुमच्या ह्या मोटिवेशनमुळेच असं वाटेल की मला व्हिडिओ बनवायला पाहिजे, नाहीतर मग काय बंद सगळं परत. तर बघूया किती आपले सबस्क्रायबर फटकन वाढतात, आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्या या जर्नी ऑफ राज चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.